दिव्यांगाचे जे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे हे चांगले आयुक्त आलेले आहेत, ते प्रयत्न करत आहेत, पण तरीसुद्धा खालच्या स्तरावरचे जे अधिकारी आहेत ते मनावर तसा प्रतिसाद देत नाही. जे दिव्यांग मंत्रालय आहे त्याचं दिव्यांग मंत्रालयाचं दिव्यांगाच्या कल्याणासाठीचं जे बजेट आहे एक बजेट ते 1500 कोटी रुपयाचं आहे. इतकं सर्व असताना सुद्धा दिव्यांग बांधवाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे हाल होत आहेत ते हाल बघून असं वाटतं की दिव्यांगावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे आणि आता सुद्धा होत आहे. आता दिव्यांगाचे जे आयुक्त आहेत तुकारामजी मुंडे हे चांगले आयुक्त आलेले आहेत, ते प्रयत्न करत आहेत, पण तरीसुद्धा खालच्या स्तरावरचे जे अधिकारी आहेत ते मनावर तसा प्रतिसाद देत नाही. ते शासकीय नेते अधिकारी दिव्यांगाच्या कल्याणकारी योजनेकडे लक्ष देत नसल्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. इतकं सर्व असताना आपल्याला ही उपोषणाची वेळ यावी हे खूपच दुर्दैवी आहे असं मला वाटतं. तर ह्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी एखादं विशेष सभागृहात अधिवेशन महानगरपालिकेत एखादी सभा बोलवावी असं आपल्याला काही वाटतं का? नाही, सभा घेऊन पण त्यांचं काही त्यांना असर पडत नाही साहेब. सभा कित्येक वेळा झाल्या, आम्ही सभेमध्ये आमचे जे दिव्यांगाचे प्रश्न हजारो वेळा सांगितलेले त्यांना. काही करत नाही. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा. दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा.